नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुणे जिल्ह्याच्या यवतमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गट आमने सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झालाय। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे देखील सोडले, तर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये दोन गट आमने सामने आलेत। जमावाकडून ऑफिस जेसीबीची देखील तोडफोड करण्यात आली आहे, तसंच काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे। पुण्यातील यवतमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दोन गट आमने सामने आले, तर जमावाकडून ऑफिस जेसीबीची देखील तोडफोड करण्यात आली आहे। काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे देखील सोडलेले आहेत। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न तिथे सुरू आहेत। यवतमधील ही मोठी घटना समोर आली आहे। दौंड तालुक्यातील यवत हे गाव आहे आणि यवत या गावामध्ये दोन गट आमने सामने आले, तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न तिथे सुरू आहेत। काय कारण होतं, तर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमधील दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली। या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याकडून। थेट यवतमधून ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, सोशल मीडियाच्या एका पोस्टमुळे हे भांडणाला सुरुवात झाली, काय नेमकी पोस्ट, काय प्रकरण आहे? या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण होतं। काल गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची याच यवतमध्ये सभा झाली होती आणि त्यानंतर त्या सभेनंतर सकाळच्या दरम्यान जे एक तरुण आहे, त्या तरुणाने आक्षेपार्ह जे काही पोस्ट आहे ते व्हॉट्सअपला टाकले होते आणि त्यानंतर गावामधील जे काही तरुण आहे, दुसऱ्या गटाचे तरुण जे आहेत, त्यांनी जमाव झाला आणि त्या जमावानी एका विशिष्ट ठिकाणी जे काय हल्ले केलेले आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये गाड्या असतील, जीसीपी असतील, घरं असतील, हे जाळण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून हा सगळा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या सगळ्यामध्ये जमाव जो आहे तो चिडलेला होता त्यांनी आक्षेपार्ह पोस्टमुळे, आणि त्यामुळेच ही संपूर्ण जी काही घटना घडलेली आहे, त्या आरोपीला, त्या मुलाला, तरुणाला जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि यवतमध्ये जे आहे ते आता मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जे पोलीस आहे, ते वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जमाव जो आहे तो पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। ही सगळी जी काही घटना आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। आपल्यासोबत हे सगळे पोलीस आहेत, जे अधिकारी आहेत, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हा जमाव जो आहे तो आटोक्यात आणण्यात येतोय। हा सगळा प्रकार जो आहे तो यवतमध्ये एका आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर व्हॉट्सअपला हे सगळा प्रकार जो आहे, जो गावकरी जे ते चिडले होते। मला एक सांगा, काय झालं होतं, सगळा प्रकार काय? आज सकाळी काल जी ही झाली सभा गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप, त्याच्यानंतर गाव अतिशय शांत होतं। तर आज सकाळी बाजार आमचा नेहमीप्रमाणे भरला। सकाळी 10:30 वाजता एका आक्षेपवादी पोस्ट टाकली हिंदूंच्या विरोधात। त्याच्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाची मुलं एकत्र आली आणि काही गोष्टी त्यांना जाब विचारण्यासाठी गेली, तर त्यांच्या आर्यावी भाषेत काय त्यांची झालं। त्याच्यानंतर यांनी तोडफोड काय गोष्टी या झाल्या। तर आता संपूर्ण गाव शांत आहे। सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आम्ही की आता इथून पुढे कुणीही काही दंगामस्ती करू नका। सगळ्या तरुणांना हात जोडून आम्ही विनंती केली, मी वैयक्तिक विनंती केलेली आहे की कुणी इथून पुढे कुणाच्याही गाडीला कशालाही धक्का लावू नका। ही आपल्याला अशी शिवाजी महाराजांची शिकवण नाहीये। त्याच्यामुळे त्यांच्या संविधानाप्रमाणे आपण त्या पद्धतीने राहूनच त्यांचा, ज्यांनी कुणी काही कृत्य केले त्याला कायदेशीर पुरेपूर सजा झाली पाहिजे। त्याला माझ्या तर म्हणण्याप्रमाणे फाशीची शिक्षा व्हावी, अशा पद्धतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर पूर्ण त्याला जेवढे कलम लावता येतील तेवढी प्रशासनाने लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढीच आमची। आक्रमक झालेला सकाळी जमाव पाहायला मिळतोय आणि त्यानंतर हा सगळा उद्रेक जो आहे तो विद्रोह समोर आला। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत, जे या ठिकाणी जे तणाव जो आहे तो शांत करण्यात आलेला आहे। सर, काय सांगाल, आता तणाव शांत करण्यात आले, काय? परिस्थिती नियंत्रणात आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। तुम्हाला जे काही दिसतं त्याची व्हिडिओग्राफी करा, फोटो काढा आणि आम्हाला ते पुरवा। जे कोणी कायदा हातात घेईल, बेकायदेशीर कृत्य करेल, चुकीचं काम करेल, त्याला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्यावर कडक कारवाई होईल। मी परत विनंती करतो सगळ्या नागरिकांना की आपण शांतता राखावी, हीच आमची प्रशासनाकडून विनंती आहे। आणि जो कोणी चुकीचं काम करणार त्याच्यावर आम्ही कारवाई करणार, एवढं निश्चित। काही लोक दोन गटाचे एकत्र जमलेले होते आणि एका स्टॅटस ठेवण्यावरून हे सगळं सुरू झालेलं होतं।
जो स्टॅटस ठेवलेला होता त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. त्यानं जे काही चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर त्याच्या अनुषंगाने कारवाई होणार आहे. परंतु त्यानं चुकीचं काम केलं म्हणून तुम्ही कायदा हातात घेण्याचं कोणीही कारण नाही. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं. चुकीचं होत असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावं. आम्ही कायदेशीर कारवाई करणार. त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे का, ताब्यात घेण्यात आली? जो कोणी स्टॅटस ठेवलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की कुणीही या सगळ्यामध्ये उद्रेक करू नये आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र सकाळच्या दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सध्या जरी आता शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस जे आहे ते प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रियंका, निश्चितच सुमित, पण 26 जुलैला यवतमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची एक घटना घडलेली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण सुरू आहे आणि हे काय नेमकं बॅक टू बॅक या दोन गोष्टी झाल्या आहेत. 26 तारखेला ते झालंय, आज 1 तारीख आहे, आज ही मोठी घटना घडली आहे. यवतमध्ये नेमकं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यामुळे निर्माण झालाय. नक्कीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण झालेला होता. सकाळच्या दरम्यान जे आहे ते मोठा उद्रेक जो आहे तो यवतमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर जी काय परिस्थिती आहे ते पोलिसांची आता प्रत्येक चौकामध्ये. शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, यवतमध्ये सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून 2 गट आमने सामने भिडलेले आहेत आणि तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालाय. आपली प्रतिक्रिया? दौंड आणि यवतमधली 2-3 दिवसांपासूनची ही जी एका अर्थाने धुसफूस आहे ती अशा पद्धतीने तणावाचं स्वरूप घेणे हे वाईट आहे. मात्र याच्यातला जो मुख्य आरोपी होता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्याला अटकही झालेली आहे. त्यानंतर आता जर तणावाची परिस्थिती किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर मला वाटतं गृह खात्याने योग्य ती पावले आत्ताच उचलली पाहिजेत, जेणेकरून पुढचा कुठलाही मोठा अनर्थ टळावा आणि संपूर्ण समुदायाने सामंजस्याने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. निश्चितच ताई, 26 तारखेला देखील यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. तेव्हा देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आज त्या घटनेला 4-5 दिवस झालेत. आज परत पुन्हा एक घटना. एक्झॅक्टली मी तेच सांगते की ही घटना 4-5 दिवस आधीची आहे. त्यानंतर समाज माध्यमांवरून ज्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. या सगळ्यांवर गृह खात्याने आणि सायबरने दोन्हींनीही आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि या संबंधाने जे करता येणं शक्य आहे. मग अगदी तुम्हाला तिकडचं नेट जाम करायचं की काय, पण हे सगळं गृह खात्याची जबाबदारी आहे, जेणेकरून तिथे दंगल सदृश स्थिती निर्माण होणार नाही आणि कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण असं काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे गृह खातं असेल. कारण ही अचानक उद्भवलेली परिस्थिती नाही, तर गेल्या 4 दिवसापासूनची परिस्थिती आहे आणि गृह खाते या संबंधाने अगदी चांगल्या प्रकारे अवगत आहे. निश्चितच ताई, धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर तिथले स्थानिक आमदार राहुल कुल देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सर, 2 गटामध्ये हा सगळा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यवतमध्ये निर्माण झालाय. आपली प्रतिक्रिया? हॅलो, बोला सर, आपला आवाज येतोय. नमस्कार. मी सगळ्यांशी संपर्क करतोय. मागचे 2-3 दिवस त्या भागातील वातावरण तणावपूर्ण होतं, परंतु शांततेचं होतं. आज सकाळी एका घटनेमुळं निश्चितपणे काही काळ त्या ठिकाणी दगडफेकीसारखे प्रकार घडले, परंतु येते आणि सगळ्या समाजातील घटकांशी संपर्क करून शांतता प्रक्रिया व्हावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतोय. ज्यांनी चुकीचं केलंय त्याच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे आणि आता तरी त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येते आणि समन्वयानं आणि चर्चेनं पुढची प्रक्रिया व्हावी असा त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आता झालेलं आहे. तेव्हा स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे. निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण होतं. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला, हाणामारी झाली. आज तिथे अश्रुधुरांचे नळकांडे पोलिसांना सोडावे लागले. परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत ती ताब्यात का नाही घेता आली? मॉब सायकोलॉजी आहे. काल सुद्धा जवळपास 4-5 हजार लोकांची एकत्रित त्या ठिकाणी सभा झाली. तिथेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं झालं. आज थोडीशी विस्कळीतपणे येण्याचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आज त्या गावचा बाजार आहे
आणि बाकीच्या 6 गावातील लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्यामुळे थोडा मॉब जास्त झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. परंतु तासभरामध्ये सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे. अशी घटना ही मॉब सायकोलॉजीमुळे घडलेली आहे. समन्वयाने चाललेला सगळा प्रकार हा काही लोकांनी दगडफेक केल्यामुळे थोडा हाताबाहेर गेला होता. परंतु पुन्हा त्या ठिकाणी होत आहेत. सर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर यवतमधली ही जी घटना घडली आहे ती अतिशय धक्कादायक घटना आहे. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर पोलिसांना या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणामध्ये तिथे घेतली आहे आणि हे जे दृश्य आपण पाहतोय हे बहुधा सकाळचे दृश्य आहेत. आता तिथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणल्या गेली आहे.